नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या डेली कुकिंग यूट्यूब चॅनलवरती. तर ही आहे बघा पांढरी शुभ्र अशी गव्हाची कुरडई. त्याचा क्रंचीनेस बघा तुम्ही आता किती क्रंची झाली आहे. तर गव्हाची कुरडई बनवण्यासाठी ना आईने इथे 2 पाण्याने स्वच्छ असे गहू धुवून घेतले. सगळी गव्हावरची धूळ वगैरे जे काही असेल ना ती ह्या पाण्यात निघून जाईल. तर तुम्ही बघू शकता किती घाण पाणी निघत होतं ह्या गव्हाचं. तर असं हे मस्त 2 पाण्याने स्वच्छ गहू धुवून घेतले की हे गहू आपल्याला भिजू घालायचे. एकदम पारंपरिक पद्धतीने गव्हाची कुरडई कशी बनवायची ना हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. थोडासा व्हिडिओ लॉंग होईल पण तुमच्यासाठी फायदेशीर राहील. तर गहू भिजू घातल्यानंतर ना हे उन्हामध्ये डब्बा ठेवायचा हा. तर आमच्या घरातच ऊन येतं तर घरातच आईने हा डब्बा ठेवला होता. तर रोज आईने याचं पाणी बदललं होतं. बघा गहू कसे फसफसले आहेत. आता आपण याचं पाणी बदलणार आहे. हे आहे दुसऱ्या दिवशीची क्लिप. तर वरचं पाणी काढून घ्यायचं. ते वरचे जे काळे गहू येताना ते सुद्धा काढून घ्यायचे आणि परत दुसरं पाणी टाकून ना हे गहू ठेवून द्यायचं. तर आईने बदलले होते बघा दोनदा. आईने 2-3 वेळेस ना आईने गव्हाचं पाणी बदललं होतं. 4 दिवस हे गहू भिजू घातले होते. पण प्रत्येक वेळेस शूट करणं काही माझ्याकडून पॉसिबल झालं नाही, कारण मी असायचे माझ्या घरी आणि आई इकडे आईचं काम चालू ठेवायची. तर जेवढ्या क्लिप शूट झाल्या आहेत तेवढ्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि मेन क्लिप तर मी शूटच केलेल्या होत्या. आईला आवर्जून सांगितलं होतं की कधी पण काही पण प्रोसेस करशील की मला एक कॉल करत जा. मला वेळ असेल तर मी नक्कीच येत जाईल शूट करण्यासाठी. तर आता पाणी बदलण्याचं तर एकदाच माझ्याकडून क्लिप शूट झालेली होती. पण तीच प्रोसेस आईने तशीच रिपीट केलेली 2-3 वेळेस. आता 4 दिवसानंतर 5व्या दिवशी गहू आईने वाटायला घेतले. तर वरवरचे सगळे काळे गहू आईने काढून घेतले आणि सगळा गहू जो येतो अशा टोपलीमध्ये ना पाणी निथरण्यासाठी ठेवला. त्यावर थोडासा पाण्याचा शिपका दिला जेणेकरून कुरडई आंबट लागायला नको. आणि स्पिन मोडवर आईने हे गहू जे आहेत ते मिक्सरला थोडं थोडं पाणी टाकून ना वाटून घेतले. एकदम असं गरगर मिक्सर फिरवू नका. त्याने काय होते ना या चिकामध्ये गव्हाची तांब उतरते आणि गव्हाची कुरडई जी ती लालसर दिसते. तर थोडंसं हलक्या हाताने फक्त स्पिन मोडवर चालू बंद करत आपल्याला हा गहू जो आहे तो वाटून घ्यायचा. आणि आता हा गहू वाटून झाला की यातला कोंडा जो आहे तो असं पिळून पिळून आईने सेपरेट केला. त्यानंतर एक पतला कपडा बांधला डब्याला आणि आधी तर गाळणीने नंतर कपड्याने हा चीक जो आहे तो गाळून घेतला. आता कोंड्याचं काम इथेच संपत नाही, तर हा कोंडासुद्धा आपल्याला 2 पाण्याने धुवायचा आहे आणि त्यातला चीक काढायचा आहे. अजून त्यामध्ये भरपूर चीक असेल. तर बघा आता हे पहिलं पाणी आहे जे आई वापरते आहे. या पहिल्या पाण्यामध्ये आई हा कोंडा धुवून घेईल आणि परत त्याच पद्धतीने हा पण चीक त्याच डब्यामध्ये गाळून घेणार आहे. तर पहिल्या पाण्याने पिळून झालं. हा पण चीक आईने गाळून घेतला त्याच डब्यामध्ये आणि आता हा सेकंड टाईम आई या कोंड्यामध्ये पाणी ओतणार आणि परत जे ते पिळून घेणार. आता आई आहे तोपर्यंत तर काही हे मी स्वतःहून करणार नाही. ह्या सगळ्या रेसिपीज आईकडूनच तुम्हाला दिसतील, कारण एवढं सगळं काही आपल्याकडून शक्य नाही. आणि मी पण करत जाईल जेव्हा माझ्यावर वेळ येईल. मला पण आवडतं या गोष्टी करायला आणि मी त्यावरून करणारे, मी कधीच विकतचं घेणार नाही. तर बघा हा आहे आपला मेन चीक. आता हा ना सेटल होण्यासाठी डबा लावून परत आईने ठेवून दिला. हे वरचं पाणी जे आईने काढलं होतं यामध्ये पण चीक बसतो, तर आईने हा पण तसंच ठेवला. आता नेक्स्ट डे मॉर्निंगला परत आईने चिकाचं पाणी बदललं. म्हणजे ज्या दिवशी चीक वाटला त्या दिवशी संध्याकाळीसुद्धा पाणी बदललं होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा आईने पाणी बदललं होतं. तर चिकाचं पाणीसुद्धा 2-3 वेळेस आईने बदललं जेणेकरून चीक पण आपला पांढरा शुभ्र, कुरडई आपली पांढरी शुभ्र आली पाहिजे. तर काय होतं ना संध्याकाळच्या वेळी मी काही इथे राहत नाही त्यामुळं क्लिप शूट होत नाही. आता आहे चीक शिजवण्याची बारी. तर माझ्या वडिलांनी मस्त अशी चूल पेटवली टेरेसवर आणि पातेलं गरम होतं आहे तोपर्यंत आम्ही इथे चीक मोजून घेतला. तर आमचा बघा एवढं एक पातेलं भरून चीक झाला होता.
आता जेवढा पातीला आपलं चीक झालेला आहे ना तेवढं दुप्पट आपण त्या पातेल्यामध्ये पाणी टाकणार आहे गरम करण्यासाठी, उकळवण्यासाठी. तर बघा हे एक पातेलं आणि हे दुसरं पातेलं. आता एक पातेलं आपलं चीक भरला होता, 2 पातेलं आईने ते पाणी टाकलं आणि या पाण्याला आता चांगली उकळी येऊ देऊया. त्यातलं थोडंसं पाणी आईने काढून घेतलं होतं. नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी तुरटी टाकली आणि पाण्याला चांगली खळखळ उकळी आली की मग चीक हटायचा. परत एकदा झाकण ठेवून दिलं. आता पाण्याला उकळी आली होती तर आईने असं घट्ट असं पातेलं धरलं, मी चीक ओतला आणि माझ्या वडिलांनी ना हा चीक इतका मस्त हाटला होता ना की एकसुद्धा गाठी याच्यात झाली नव्हती. मस्त असा चीक आमचा झालेला होता. तर हे थोडंसं पातेलं धुवून मी पाणी टाकलं. यासाठीच आईने पाणी काढलं होतं की आपल्याला पातेलं वगैरे धुवून पाणी टाकावं लागतं, मग चिकाचं ना पाणी शिल्लक होऊन जातं त्यामुळं. आणि काही गवं असे असतात त्याला जास्त पाणी लागतं, काही गव्हांना कमी पाणी लागतं, त्यामुळं थोडंसं पाणी आईने काढून ठेवलं होतं. त्यानंतर आईनेसुद्धा एक चाटू फिरवला चिकाला आणि परत एक वाफ देऊन घेतली. आता चीक शिजला कसा हे चेक कसं करायचं, तर असं हाताला पाणी घ्यायचं आणि चिकाचा एक गोळा उचलायचा. हाताला जर चिकटला नाही तर समजायचा की आपला चीक शिजलेला आहे. तर चीक शिजून रेडी आहे. माझी आजीने आम्हाला सोरे भरून दिले चिकाचे आणि आम्ही अशा पटापट कुरड्या टाकून घेतल्या. आता ही सगळी जी प्रोसेस मी सांगते ना ती माझ्या आईने मला सांगितली आणि मी तुम्हाला ती सांगते आहे. तर बघा आईच्या असे भराभर होत होत्या कुरड्या आणि माझ्या सोऱ्यातून काही लवकर पडत नव्हतं. तर अशा आमच्या सगळ्या कुरड्या करून झाल्या. आईने एक उचलून दाखवली बघा. अलगद ही कुरडई जी ती उचलली जात होती म्हणजे आपला चीक हा परफेक्ट शिजलेला आहे आणि परफेक्ट ही कुरडई झालेली आहे. तर दुपारच्या वेळी 3-3:30 वाजता आम्ही वर आलो आणि ह्या कुरड्या ज्या त्या उलटून दिल्या, कारण एका साईडने त्या ओल्याच राहून जातात जर आपण उलटल्या नाही तर. बघा ही माझ्या प्रिशाची मध्ये लुडबुड चालू राहते, तिला म्हटलं होतं नको येऊ पण ती आलीच. तर बघा हे सगळ्या कुरड्या आमच्या उलटून झाल्या होत्या. तर 3-3.25 किलोच्या आमच्या एवढ्या ह्या टोपलीभर कुरड्या झाल्या होत्या. तुम्हाला आता तळून दाखवते बघा कशी दुप्पट फुलते आहे ही कुरडई. चला तर मग माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ येणार आहे खारोड्यांचा, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा अशी पांढरी शुभ्र आणि मस्त फुललेली कुरडई माझी बनवून रेडी आहे.